काय सांगाल आपण आला 200 कोटी त्यांचा घोटाळा झाला 2000 कोटींचा काय सांगाल? माझे सहकारी काशीनाथजी जगताप आणि गणेशजी भांडवलकर यांनी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या आमरण उपोषणाच्या माध्यमातून ऐरणीवर आणलेला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अवैध गौण खनिज उत्खननाच्या बाबतीमध्ये तब्बल 2000 कोटी रुपयांचा शासनाचा महसूल हा बुडवण्यात आलेला आहे आणि यामध्ये खासगी विकासकांना हे पाठीशी घालण्यात आलेला असा त्यांचा आरोप आहे। या संदर्भामध्ये वारंवार चौकशीची मागणी करून सुद्धा अजूनही त्यांच्या मागणीची योग्य तशी दखल ही घेतली जात नाहीये। यामध्ये खासगी विकासकांना पाठीशी घालण्याचं हे जे संपूर्ण नेक्सस आहे, यामध्ये खनिकर्म विभाग असेल, तहसीलदार असतील, इतर अधिकारी असतील, या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन व्हावी आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी। कारण अनेक ठिकाणी जर आपण प्रत्यक्षदर्शी पुरावे बघितलेत, तो कागद फोटो दे दाखवते, म्हणजे जर आपल्या समोर पुरावे आहेत की यामध्ये असलेले झालेलं उत्खनन, तलाठी पंचनामा आणि मात्र ETS मोजणी याच्यामध्ये एक प्रचंड तफावत आहे। म्हणजे हा जर एक फोटो तुम्ही बघितला आणि या फोटोची जर मेजरमेंट जी गेलेली आहे, यातल्या गाडीच्या अंतरावरून तुम्हाला एकूण अंतर किती असेल या अंतराचा अंदाज येऊ शकतो। या ठिकाणी अधिकाऱ्यांनी फक्त पाण्याचा प्रवाह आहे असं दाखवण्यात आलं आणि या गाडीची जर आपण उंची आणि या गाडीची लांबी जर बघितली, मात्र अधिकाऱ्यांनी देत असताना फक्त 140 फूट आणि 30 फूट असं याच्यामध्ये ही मोजणी दिली। जर डोळ्यांनी गोष्ट दिसते आणि जर मोजणीमध्ये तफावत, तर माननीय महसूल मंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं की एकीकडे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत देत असताना सरकारी तिजोरीत खडखडाट आहे असं म्हणतं, विकास कामं होत असताना सरकारी तिजोरीत खडखडाट आहे, आणि मग शासनाचा 2000 कोटी रुपयांचा हा जो महसूल बुडवला जातो, यामध्ये अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालतं याचं उत्तर माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय महसूल मंत्री महोदय आणि पर्यायानं माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी हे देणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत असेल तर मग हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि यासाठीच माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी उच्चस्तरीय बैठक स्थापन करावी, माननीय महसूल मंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावं आणि केवळ पिंपरी चिंचवड मधली गणेश भांडवलकर आणि काशीनाथ जगताप यांनी माहिती काढलेली 108 प्रकरणं केवळ पिंपरी चिंचवड मधली आहेत। इतर पुणे जिल्ह्यातली अजून जर गोष्टी समोर आल्या तर खनिकर्म विभाग असेल आणि हे प्रशासनातले अधिकारी असतील, यांचं जे संपूर्ण नेक्सस आहे उघडं येईल आणि याला जर याच्यामध्ये लक्ष घालण्यात आलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामधलं पोलखोल आंदोलन या संदर्भात हे भविष्यात उभं करावं लागेल। अनेक भ्रष्टाचार स्थानिक लोक आहेत ते पुढे आणतात ते, परंतु कारवाई कोणतीच प्रशासनाकडनं होत नाही, त्यामुळे तुमची पुढची भूमिका काय असणार? मी तेच आपल्याला म्हणालो की विरोधी पक्ष या नात्यानं याची संपूर्ण जी पोलखोल आहे ती पोलखोल या भविष्यात केली जाईल आणि त्यामुळं तातडीनं माझी पुन्हा एकदा विनंती आहे माननीय महसूल मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना की असे भ्रष्टाचार पाठीशी घालण्यापेक्षा या कोणत्याही अधिकाऱ्याची हयगय न करता निष्पक्षपातीपणानं चौकशी करावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं।